नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. PCMC म्हणजेच पिंपरी चिंचवडमध्ये येत्या काही दिवसात 6500 घरे ही सोडतीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत आणि त्या संबंधीची माहिती PCMCचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी स्वतः दिलेली आहे आणि या संबंधीची बातमी समाज माध्यमांमध्ये देखील प्रसिद्ध झालेली आहे. तर नेमकी आता ही घरे जी 6500 इतक्या प्रमाणात घरे आहेत, ही घरे कुठे आहेत, त्याचं लोकेशन काय असणार आहे, त्याचबरोबर या कोणत्या गटासाठी आहेत, कोणत्या योजनेतून हे मिळणार आहेत, ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूया. तर जी माहिती समोर येत आहे त्यानुसार PM आवास योजना पिंपरी चिंचवडमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 9 ठिकाणी 6500 इतकी घरे उपलब्ध करण्यात येणार आहेत. आता याचं नेमकं लोकेशन जे आहे ते काय असणार आहे, ते मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी, ताथवडे, रावेत आणि चोवीसवाडी असे एकूण 9 ठिकाणी पालिकेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात ही योजना राबवण्यात येणार आहे. या 8 ठिकाणी जागा आरक्षित केल्या आहेत. त्यापैकी मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी व रावेत या 6 ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प असणार आहे. तर उर्वरित रावेत, ताथवडे, चोवीसवाडी या ठिकाणी SDH गटासाठी म्हणजेच बेघरासाठी घरे गृहप्रकल्प असणार आहे. आणि आता नेमके याचा एरिया काय असणार आहे त्याबद्दलची देखील, म्हणजेच किती स्क्वेअर फूटचे हे फ्लॅट असणार आहेत त्याबद्दलची देखील माहिती देण्यात आलेली आहे, ते आपण बघूया. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS साठी पंतप्रधान आवास योजनेत 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील EWS वर्गासाठी पूर्वी 3 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा होती, ती आता वाढवून 6 लाख रुपये करण्यात आली आहे. 6 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेत सदनिका खरेदी करता येतील. तसेच पूर्वी 30 चौरस मीटर म्हणजेच 323 चौरस फूट चटई क्षेत्रफळाचा म्हणजे 323 एवढाच कार्पेट एरिया सदनिका होत्या. आता क्षेत्रफळ वाढवल्याने 45 चौरस मीटर म्हणजे 484 चौरस फूट म्हणजे जवळपास 500 स्क्वेअर फुटापर्यंत हे फ्लॅट असणार आहेत. आणि याची उत्पन्नाची मर्यादा देखील जी पहिली 3 लाख होती ती आता 6 लाख इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पिंपरी चिंचवडकरांसाठी ही योजना 6500 घरांची लवकरच सोडत जाहीर होणार आहे. जशी ही योजना जाहीर होईल त्यासंबंधीची कागदपत्रे, त्यासंबंधीच्या अर्ज प्रक्रिया याबद्दलची माहिती देखील आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. रावेत येथे जुना व नवा असे 2 गृहप्रकल्प होणार आहेत. या 9 गृहप्रकल्पांत 6500 सदनिका उभारल्या जाणार असल्याचे 9 पैकी रावेत येथील 2 जागा ताब्यात असून उर्वरित 7 जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. रावेत येथील गृहप्रकल्पास मंजुरी मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर मंजुरी मिळताच नवीन निविदा प्रक्रिया राबवून कामे सुरू करण्यात येणार आहेत. तर रावेतमधील ही काम आहे ते लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तर महानगरपालिकेने या पहिल्या टप्प्यात देखील 2124 घरे उपलब्ध केली होती. या योजनेत मोशीतील बोराडेवाडी, चारोली, पिंपरीतील उद्यमनगर आणि आकुर्डीतील मोहननगर येथे गृहप्रकल्प उभारला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना 3688 सदनिकांचे वितरण आतापर्यंत करण्यात आलेले आहे. तर अंतिम टप्प्यात असलेल्या डुडुळगाव येथील गृहप्रकल्पातील 1190 सदनिका सोडत काढून लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत. धन्यवाद.